दादू काय मी काय म्हणते, बोल, काय म्हणतेस? तुझं काय म्हणणं आहे का? हो म्हणजे आई असं म्हणत होती की काय म्हणत होती प्रतीक्षा? दादू, आईचं असं म्हणणं आहे की मी विक्रमशी लग्न करू नये. बरोबर आहे. तिच्या दृष्टिकोनातून तू जर विक्रमशी लग्न केलंस तर तू सुखी होणार नाहीस. दादू असं काय बोलता ना मी? अगं, हा माझा दृष्टिकोन नाही, आईचा आहे तुझ्या. आणि प्रतीक्षा तुझी आई आहे, तिला काळजी वाटणारच. हो दादू, पण अचानक असं कसं बोलू शकते ती? दादू, तुम्हालाही माहितीये की आता ते शक्य नाहीये. हे बघ देव, मला विक्रम बद्दलच्या तुझ्या भावना कळतात आणि प्रतीक्षाच्या तुझ्याबद्दल. आता यात मी काय करू तेवढं सांग. दादू, यातून तुम्हीच मार्ग काढू शकता. तुम्ही प्लीज आईला समजवा की मी विक्रम शिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाहीये. आणि अचानक हा विचार तिच्या मनात कसा आला हे तिने मला सांगितलं नाही. पण दादू, तुम्हाला ती नक्की सांगेल. प्लीज एकदा तुम्ही आईशी बोलून बघा ना. आम्ही प्रतीक्षाशी बोलतो. साहेब चहा. खंडू, जी साहेब. आम्ही बनवतो चहा. बाहेर गुलाबाची रोपटी आणली आहेत ना, ती माळ्याला सांगा लावा म्हणून. जा. जी साहेब. साईमा, तुम्हाला कॉफी देऊ? नाही, कॉफी नकोय मला. प्रियदर्शनीला बोलवा नाश्त्यासाठी. जी. रणवीर, अजय, बघा काय छापून आले ते, आणि ते फोटो सकट. बघा दोघं कसे मजेत आहेत ते. काय उपयोग झाला तुमच्या धमकीचा? उलट त्यांना प्रेमाचं भरता आलंय आणखीन. बघा हा फोटो, डोळे फाडून बघा आणि काहीतरी करा. आम्ही देवयानीच्या आईला जी धमकी दिली होती ती साधीसुधी नव्हती. आम्हाला वाटलं होतं हे प्रकरण इथेच संपेल, पण नाही, हे प्रकरण अजून चालूच आहे. मग आता आपण काय करायचंय? आपण नाही, आम्ही करणार. आता जे काही करायचं ते आम्हीच करणार. त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे. आता आमचे फासे आम्हीच फेकणार. जे काही करायचंय ना ते लवकर करा रणवीराचे. तुम्ही काळजी करू नका साईमा, त्यांचं लग्न होणार नाही, हा आमचा शब्द आहे. आता देशमुखांच्या घराला ग्रहण लागणार आहे. सर बसा. आज यायला खूप उशीर झाला. मी कधीपासून तुमचीच वाट बघत होतो. अरे आज रिपोर्टिंग करायचं होतं लिंगाबा साहेबांना, म्हणून आम्ही आता ऑफिसमध्ये गेलो, त्यांना भेटलो आणि इकडे आलो. आत्ताच लंच ब्रेक झालाय, पटकन 2-2 घास खाऊन घ्या. नाही राम, तू जेवून घे. काय झालं, आम्ही आता लिंगाबा साहेबांना भेटायला गेलो होतो, तिथेच आमचा भरपूर नाश्ता झाला आहे आणि आमचं खरंच पोट भरलं आहे. त्यामुळे तू जेवून घे. खरंच सर, आईने तुमच्यासाठी खास भाकऱ्या पाठवल्या. नाही, तू जेवून घे. सर प्लीज. आत्ताच लंच ब्रेक झालाय, सगळ्यांनी खाऊन घेतलंय. तुमचीच वाट बघत होतो. निदान मला कंपनी म्हणून तरी 2 घास खा ना सर, प्लीज. बाबा मला बोलवलं होतं. हो अगं, थोडा चहा हवा होता. हां, आता आण. आणि हे बघ, मी तुला म्हटलेलं आठवतंय ना, विक्रमनं जर सगळ्या अटी पूर्ण केल्या तर माझी विक्रम आणि देऊच्या लग्नाला परवानगी असेल. हो, आठवतंय. मग तू हरकत का घेते?
तुला असं वाटतंय का की तू अटी पूर्ण करणार नाही? नाही, ते कारण नाहीये. बाबा, तुमच्या अटी पूर्ण करण्यासाठी विक्रम आता घर सोडलंय, तेव्हा तो तुमच्या अटी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणारच नाही. पण काय? बोल प्रतीक्षा, मला खरं कारण कळलंच पाहिजे. प्रतीक्षा, मला रणवीर राजेंचा फोन आला होता. काय म्हणाला तो? त्यांचा या लग्नाला पूर्ण विरोध आहे. हे लग्न होऊ नये म्हणून त्यांनी माझ्यावर दबाव आणायचा प्रयत्न केला. आणि म्हणून तू हा निर्णय घेतला? खरं सांगायचं तर हो, कारण कुठल्याही आईला लग्न झाल्या झाल्या आपली मुलगी विधवा व्हावी असं नाही ना वाटत. काय म्हणलीस तू? बाबा, आतापर्यंत त्यांनी हे लग्न होऊ नये म्हणून आपल्यावर दबाव आणायचा, आपल्याला धमकावायचा खूप वेळा प्रयत्न केलाय. पण आता तर हे लग्न झालं तर विक्रमला ठार मारायची धमकी दिली त्यांनी. माझ्या मुलीच्या भल्यासाठी आता या लग्नाला विरोध केला. माझं काय चुकलं बाबा, सांगा ना. तुम्ही गप्प का? माझं चुकलं का? केवळ धमकीला घाबरून तू या देवयानीच्या लग्नाला नकार देत असतील तर हे बरोबर नाही. असो, मी बघतो सगळं. बस तू आता फर्स्ट क्लास चहा करून आण बरं. राम, सर काय झालं? वहिनी, तू का केलंस हे? तू आज बाबांना ओळखतेस का? आता ते नक्कीच शांत बसणार नाही. वहिनी, या सगळ्यामुळे एक नवीन संकट निर्माण व्हायला नकोय. कुठल्या मुहूर्तावर तो विक्रम माझ्या देऊच्या आयुष्यात आला आणि तिच्या सुखाला ग्रहणच लागलं. हे बघ वहिनी, तू आता स्वतःला का त्रास करून घेतेस? त्रास मुद्दाम कोणी करून घेत नाही, तो होतोच. मकरन, तू बाबांना समजावून सांग ना. मी आतापर्यंत कधीही त्यांच्या विरोधात गेले नाही आणि आताही जायची माझी इच्छा नाहीये. म्हणून देऊलाही समजावून सांगायला सांग त्यांना. ठीक आहे, बोलतो मी बाबांशी. मकरन, हे लग्न जर का झालं ना तर फार काहीतरी भयंकर होणार आहे. आतापर्यंत कधी झालं नाही असं काहीतरी वेगळं. मला खरंच खूप भीती वाटतेय. आपण समजतोय तेवढं हे सोपं नक्कीच नाहीये. वहिनी, तू शांत हो. मी बोलतो बाबांशी, समजावून बघतो त्यांना. वहिनी, मलाही देऊची काळजी वाटते. तू म्हणतेस त्याप्रमाणे रणवीर राजेंच्या धमकीची मला भीती वाटते. तू काळजी करू नकोस. मी बाबांशी बोलून बघतो. ठीक आहे. हॅलो, काय? कधी घडलं? ठीक आहे, एक काम करा, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा लगेच. मी आपण सांगतो सगळं. ठीक आहे. चला की हो हरी शेठ, एवढा कसला विचार? आप्पा, हा, आपल्या साईडवर ॲक्सिडेंट झालाय. विक्रमादित्य खूप जखमी झाले. बसा बसा बसा. डॉक्टर, आमच्या सरांना बघा ना काय झालं. काय झालं त्यांना? आमच्या कन्स्ट्रक्शन साईटवर त्यांचा ॲक्सिडेंट झाला. बघू. बापरे, ब्लिडिंग खूप होते. या या, यांना ओटी मध्ये शिफ्ट करा.
हॅलो. काय? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत? पोचतो. डॉक्टर, जखम थोडी खोल आहे, पण आम्ही योग्य ते उपचार केलेले आहेत. पण डॉक्टर ते लवकर शुद्धीवर येतील ना? हे बघा, डोक्याला मार लागलेला आहे, त्यामुळे काय सांगता येत नाही. पण ते शुद्धीवर आल्यावर आम्ही तुम्हाला कळवतो. तुम्ही जरा बाहेर थांबा. ठीक आहे. ಇದು ಹೇಗೆ ಆಯ್ತಪ್ಪ? कसं काय झालं होय? सर, कन्स्ट्रक्शन साईटवर काही बांबू पडले. हा. खरं तर ते माझ्याच अंगावर पडणार होते, पण मला वाचवता वाचवता ते सरांच्याच डोक्यात पडले. फार लागलं का हो? ब्लिडिंग खूप झालंय, अय्यो. पण डॉक्टरांनी अजून काहीच सांगितलेलं नाहीये सर. शिवा महादेवा. सर 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 तुम्ही नक्की सांगू शकाल का काय झालं ते? म्हणजे विक्रमादित्य राजशेखर तुमच्याच साईटवर काम करत होते ना? ಹೌದು ಹೌದು, ನಮ್ಮ ಸೈಟ್ನಲ್ಲಿ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, आमच्याच साईटवर. ಒಳ್ಳೇದು मनुष्य, भला माणूस. यांना वाचवायला गेलं आणि त्यांच्याच डोक्यावर बांबू. हा. पण मग सर आता तुम्ही काय करणार? कारण इतका मोठा माणूस अशा प्रकारे तुमच्या साईटवर काम करताना जखमी होणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. चूक झालं की कान पकडतो. खर तर त्यांचं भाऊ, ते काय नाव त्याचं, ते रणवीर राज. हा, रणवीर ताकीद ಮಾಡ್ತಿಲೋ. ताकीद दिलं होतं की विक्रमादित्याला कुठलं पण नोकरी द्यायचं नाही म्हणून. पण एक ह्युमॅनिटी, माणुसकी म्हणून आम्ही काम दिलं. हे झालं ठीक आहे, पण आमचं खाली करा होय. काय चुकलं? काय चुकलं? रणवीर राजे, विक्रमादित्य यांना जो अपघात झालेला आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? म्हणजे हा नक्की अपघात होता की घातपात? आणि विक्रमादित्य हे महादेव बिल्डर्सकडेच कामाला होते आणि तिथेच हा अपघात झालेला आहे. हे बघा, आम्ही तुम्हाला काही सांगायला बांधील नाही आहोत. आम्ही आमच्या भावाला पाहायला आलो. त्यांची चिंता आम्हाला जास्ती आहे. आम्ही स्टिचेस घातल्यात आणि त्यांच्या जीवालाही काही धोका नाहीये. लिंगप्पा, तू हे जे काही करतोयस ना, ते ठीक नाहीये. तुझ्या डोक्यावर कुणाचाही जरी हात असला तरी तू आमची बरोबरी करू शकत नाहीस. काजव्याने कितीही प्रयत्न केला तरी तो सूर्य बनू शकत नाही. आदित्यराजे वेडे होते. एक मिनिट, ಇಲ್ಲಿ ಬರ್ರಿ. याರಿಗೆ ಹುಚ್ಚು? वेड कोणाला? यांचं भाऊ तिकडे हॉस्पिटल मध्ये इंजर्ड आणि यांचं भाषा दादागिरीचं.
थू निन्ना. लिंगप्पा अहो अहो असं काय करता? अहो प्लीज शांतपणे घ्या. अहो सगळे पेशंट आहेत आतमध्ये. प्लीज शांत घ्या. अरे सोड त्याला. विद्याधर, डॉक्टर, झाला एवढा तमाशा पुढे झाला. आम्ही आता या क्षणी विक्रमादित्यांना घरी घेऊन जाणार आहोत. हे बघा, अजूनही विक्रमादित्य शुद्धीवर आलेले नाहीयेत. कमीत कमी ते शुद्धीवर येईपर्यंत त्यांना शिफ्ट करू नका. नाही, आम्ही आत्ता त्यांना घरी घेऊन जाणार. या असल्या भिकार हॉस्पिटलमध्ये ठेवायची आमची तयारी नाही. घरी गेल्यावर आम्ही त्यांच्यावर योग्य उपचार करू, पण आत्ता आम्ही त्यांना घेऊन जाणारच. विद्याधर, हॅलो. हॅलो हॅलो, कोण? देवयानी मॅडम का? हो, कोण बोलतंय? मॅडम मी राम बोलतोय, विक्रमादित्यांचा मित्र. हां तुम्हाला एक सांगायचं होतं म्हणून फोन केला. हां, काय झालं? तुमचा आवाज का असा येतोय? विक्रम ठीक आहे ना? मॅडम त्यांचा ॲक्सिडेंट झालाय. काय? त्यांच्या डोक्याला खूप मार लागलाय. नाही, पण डॉक्टरांनी सांगितलंय काळजी करण्याचं काही कारण नाही. पण सर बेशुद्धच आहेत अजून. आणि मुख्य म्हणजे रणवीर राजे त्यांना घरी घेऊन जायला आलेत. हो मॅडम, मॅडम प्लीज प्लीज तुम्ही इकडे या ना, जनसेवा हॉस्पिटल. हो हो, मी लगेच निघते. देऊ, एवढं घाईघाईने कुठे चालली आहेस तू? आई, अगं विक्रमचा ऍक्सिडेंट झालाय. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. त्याची काळजी घ्यायला कोणीच नाहीये ना. मी तिकडेच चालली आहे. चलो भैया, चलो. थांबा थांबा दादा, काही कुठे जायची गरज नाहीये. अगं आई, विक्रमचा ऍक्सिडेंट झालाय. तुला कळतंय का मी काय बोलते ते? मला सगळं कळतंय मी काय बोलते ते. आतापर्यंत खूप ऐकलं तुझं, आता काही ऐकणार नाही. काही कुठे जायचं नाही. चल आधी घरात चल. आई आई ऐक ना. आई प्लीज, आई प्लीज मला जाऊ दे. तू अशी काय वागतेस? हे बघ, तू आरडाओरडा केल्याने माझा निर्णय बदलणार नाहीये. तू आधी घरात चल. आई सोड. आई प्लीज, आई प्लीज, तू अशी का वागतेस? तू माझं ऐकून का नाही घेतेस? हे बघ, आतापर्यंत एकदा नाही 1000 वेळा तुला सांगितलं विक्रमचा नाच सोड म्हणून. ऐकलंस तू माझं? आता मी काय ऐकू तुझं? आता विक्रमला भेटायलाच काय घराबाहेर सुद्धा माझ्या परवानगीशिवाय जाता नाही येणार तुला. तू चल आधी. आई प्लीज सोड. आई सोड, मला जाऊ दे प्लीज. मी हात जोडते. आई, विक्रमला गरज आहे माझी. मला जाऊ देत ना. आई कुठेही जायचं. आई प्लीज. आई, मी वेळात गेले नाही ना तर भयाचा विक्रमला घेऊन जातील ग. हे बघ, त्या विक्रमचं काय व्हायचं ते होऊ दे, पण तू बाहेर जायचं नाही आता त्याला भेटायला. प्लीज आई, तू असं का करतेस? आई, मी पाया पडते तुझ्या. देव तू. मी नाही तिकडे. माझा विक्रम हॉस्पिटल. खबरदार, त्याचं नाव पुन्हा इथे घेऊ नको. काय व्हायचं असेल ते होऊ दे, पण तुला मी जाऊ देणार नाही. आई प्लीज. तू अशी नाही ऐकली. तू आधी आतू कुठे जायचं नाही, सांग आईला. तू आधी आतू. नाही ऐकणार तुझं. आई